जातीय दंगल घडवण्यासाठी षडयंत्र रचणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करा. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रशीद शेख यांच्या नेतृत्वात सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावल यांना दिले निवेदन. मौजे मनेगाव तालुका माढा येथील मुस्लिम समाज बांधव गावात शांततामय जीवन जगत असताना स्वतःला हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून घेणारा त्याच गावातील परमेश्वर नागनाथ राऊत या समाजकंटकानं गावातील मुस्लिम समाजाचे जगणे मुश्किल केलं आहे. सतत मुस्लिम समाजाच्या विरोधात सोशल मीडिया, इंस्टाग्राम यावरून जातीयवादी पोस्ट टाकून अल्पसंख्याक समाजाला आवाहन दिलं आहे. त्याला साथ देणारा नाना सत्यवान शिंदे हा इसम असून या नालायक प्रवृत्तीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी व भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनानं घ्यावी असे निवेदन मानेगाव येथील ग्रामस्थ सह सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावल यांना निवेदन दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अब्दुल हाफिज शेख, शकीला बानू शेख, शहाजान कुरबुत राब शेख व अजीम शेख, रशीद रजाक शेख, अमर सय्यद, जावेद शेख, वसीम शेख, मिया नाईकवडी, रसूल शेख, आलम जमादार यांचा अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सदर व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून गोरक्षक घ्या नावाखाली सर्वसामान्य शेतकऱ्यांना म्हैस, रेडी ही जनावरे बाजाराला विकण्यात जात असताना रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीनं खंडणी मागत आहे. रक्कम न दिल्यास मारहाण करत आहे. गावातील मस्जिदमध्ये जाताना टोमणे मारणे असे मुद्दामहून विनाकारण तेढ निर्माण होईल अशी गावातील आता परिस्थिती असून या गाव गुंडांमुळे भविष्यात गावात अनुसूचित दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी व भविष्यातील अनुचित घटनांना पोलीस प्रशासनानं आळा घालावा असेही या निवेदनात रशीद शेख यांनी म्हटलं आहे. आज मौजे मानेगाव तालुका माढा या ठिकाणी या गावातील काही ग्रामस्थ, मुस्लिम समाजाचे ग्रामस्थ माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटायला आले. तर महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेलं आहे. ॲडिशनल SP सन्माननीय प्रीतम कुमार यावल साहेब यांची आमची भेट झाली. एक महत्त्वाचं निवेदन असं आहे की मौजे मानेगाव या गावामध्ये एक परमेश्वर राऊत नावचा एक इसम त्या ठिकाणी राहतो आणि हा जो माणूस आहे हा प्रचंड दहशत त्या ठिकाणी तो माजवत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर विरोधामध्ये कठोर कारवाई पोलिसांनी केलेली नाही असं दिसतं आहे. आणि म्हणून त्याची मजल जी आहे ती दररोज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तो गावामध्ये तलवारी घेऊन फिरतो आणि गावामध्ये स्थानिक त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे मस्जिदला नमाज पढण्यासाठी जे आमचे समाज बांधव जातात त्यांना दमदाटी तो करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं जे काम आहे त्या परमेश्वर राऊत याच्याकडून होतं आहे. असं स्थानिक ग्रामस्थचे अनेक तक्रारी घेऊन पोलीस प्रशासनात गेल्यानंतर सुद्धा त्यांची त्या ठिकाणी दाद घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आज हा जो गंभीर प्रकार आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो. तर ॲडिशनल SP प्रीतम कुमार यावल साहेबांची भेट झाली आणि सविस्तर त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली. या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचं म्हणणं एवढंच आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये असेल विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये, अल्पसंख्याक समाज, मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम काही जातीवादी लोकांकडून होतं हे दिसतं आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते प्रकरण थांबत नाही असं आम्हाला अनेक प्रकरणामध्ये या ठिकाणी दिसतं आहे. आज मौजे मानेगाव या गावामध्ये सगळा जो समाज आहे हिंदू मुस्लिम एकोप्यानं त्या ठिकाणी राहत असताना, त्या ठिकाणी एक दिलानं राहत असताना परमेश्वर राऊतसारखा एक मांडगुळ जो अशा पद्धतीनं गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करतो आहे आणि गरिबावरती हल्ले करण्याचं काम करतो आहे हे ताबडतोब त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. आणि गावामध्ये ज्या ठिकाणी एक दिलानं एकोप्यानं राहणारा जो समाज आहे त्या समाजामध्ये जाती तेढ निर्माण होऊ नये, सामाजिक सलोखा त्या ठिकाणी निर्माण व्हावा हेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. तर आज माननीय यावलकर साहेबांनी संबंधितांना त्या ठिकाणी तसे आदेश दिलेले आहेत. तर लवकरच त्याच्यावरती कारवाई होईल